सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा, त्याचा भाग तिसरा. सत्पुरुषाचा राग आईच्या रागासारखा असतो. मूल सुधारावं या हेतूनं आई त्याच्या अपराधाबाबत कधी कधी त्याला शिक्षा करते. आई मुलाला कधी कधी मारते सुद्धा, पण त्याच वेळी तिच्या अंतःकरणात मुलाविषयीचं प्रेम ओतप्रोत भरलेलं असतं. तद्वत सत्पुरुष सुद्धा आपल्या शिष्यास क्वचित इतरासही वाकताडन करतात, परंतु त्यांच्या अंतःकरणात प्रेम असतं आणि शिष्यातील अहंकार समूळ नष्ट होऊन त्यांनी अखंड आनंदाचा आस्वाद घ्यावा, हाच त्यात त्यांचा हेतू असतो. या स्थितीत कामक्रोधादी षड्रिपू संपूर्णपणे नष्ट झालेले नसले तरी त्याचा जोर कमी होतो आणि शिष्य शांतीप्रद अवस्थेस पोहोचतात. त्यांचे काम आणि क्रोध हे लहान बालकांच्या कामक्रोधाप्रमाणेच निर्व्याज असतात. लहान मूल एखाद्या वेळेला चिडलं तर ते आईच्या तोंडात सुद्धा मारतं. अर्थातच आई ते मनावर घेत नाही, कारण मुलाचा राग क्षणिक असतो आणि त्याची पाळंमुळं खोलवर गेलेली नसतात. दुसऱ्याच क्षणी जर त्याला खाऊ दिला तर ते आईला आनंदानं मिठी मारतं. राग क्षणभरच भडकतो आणि तत्क्षणीच मावळतोही. आता मी तुम्हाला एक साधी सत्यकथा सांगतो. संतांचं प्रेम आणि मातेचं प्रेम हे एकाच जातीचं कसं असतं हे त्यावरून तुम्हाला समजून येईल. पुंडलिकानं सुरुवातीस आपल्या मातापित्यांचा फार छळ केला. काही कालानं त्याला एक स्वानुभवी गुरु भेटले. ते पुंडलिकास म्हणाले, बाळ, आईचं प्रेम तुला जरी स्वार्थी वाटलं तरी ते खरोखरीच निष्काम असतं. म्हणूनच माझी सेवा न करता तू आपल्या आईबापांची सेवा करावीस. त्यायोगे तुला आत्मानंद मिळेल, नव्हे तू त्या आनंदाशी एकरूप होऊन जाशील. तुला परमेश्वराचा साक्षात्कार होईल. पुंडलिकानं गुरु आज्ञेप्रमाणे वागण्यास सुरुवात केली. पुढे त्याच्या त्या सेवेनं त्याच्या आईबापांच्या अंतःकरणात वास करीत असलेला आनंदरूपी विठ्ठल त्याच्या समोर प्रकट झाला. पुंडलिक त्यावेळी आईबापांची सेवा करण्यात गढून गेलेला असल्यामुळं सेवा पुरी होईपर्यंत उभं राहण्याकरता त्यानं एक वीट फेकली. विठ्ठलासही त्याची सेवा पुरी होईपर्यंत तिष्ठत उभं राहावं लागलं. अशा तऱ्हेचं शुद्ध प्रेम सद्गुरू आपल्या अंतःकरणात जागृत करतात आणि अशा तऱ्हेचं प्रेम आपल्या अंतरी निर्माण झालं म्हणजे या माईक जगात वावरत असूनही आपल्याला ब्रह्मानंदाचा आस्वाद घेता येतो. ब्रह्म म्हणजे स्वात्मसुख.
कुणाला असं वाटेल की अव्यक्ताविषयीचे हे विचार मी दुसऱ्यांच्या विचारातून उसने घेतलेत, पण मला तसं वाटत नाही. काही थोर संतांनी हे विचार प्रकट केले असतील तरी सुद्धा हे विचार माझेच ठरतात, कारण थोर सत्पुरुषांच्या अंतःकरणातील देवाचाच मी शोध करीत आहे. अशा स्थितीत त्यांनीच मला या विचारांची स्फूर्ती दिली असेल तरी पण ते माझे नाहीत असं मुळीच म्हणता येणार नाही, कारण त्यांचा अनुभव आल्यानंतरच सहज ते माझ्याकडून उत्स्फूर्त झाले आहेत. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम हे प्रमाण खरं असलं तर मग माझे विचार काही नवीन नाहीत. अव्यक्तापासून माया निर्माण झाली आणि मायेपासून जग निर्माण झालं. आधी जग निर्माण झालं आणि मग माया निर्माण झाली असं म्हटलं तरीही चालेल. दोन्हींचा अर्थ एकच. संतांनी आपल्या अभंगवाणीनं सांगितलंय, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. संतांच्या चरणापाशीच साधकाला ही जाणीव होते. ही जाणीव झाल्यावरच त्याचं ऐहिक जीवनही आनंदमय होतं. या स्थितीत कोणतंही कार्य करीत असताना मन ब्रह्मानंदात निमग्न असतं. मग ते कृत्य सकाम असो वा निष्काम असो, तो पूर्णपणे निस्पृह झालेला असतो. त्यानं प्रकट केलेले अडाणी भाषेचे अगर पांडित्यपूर्ण विचार सर्वांना लाभप्रद होत असतात. जर त्यांचे हे विचार लोकांनी नीट मनन करून आचरणात आणले तर त्यांची अंतःकरणं आपल्या गुरूंविषयीच्या प्रेमानं भारून जातात. त्यामुळं त्यांच्या अंतरातील अहंकार, काम, क्रोध, लोभ ही सारी नष्ट झाल्यासारखी होतात आणि त्यामुळं अशापासून कोणालाही उपद्रव होऊ शकत नाही. गुरुकृपेचा लाभ झालेल्या मुमुक्षुला हाच खरा प्रगतीचा मार्ग. भक्तिभावपूर्वक आणि निस्वार्थी प्रेमानं मुमुक्षुनं याचा अभ्यास सतत 12 वर्षांपर्यंत केला पाहिजे. त्यानंतर तो आत्मसाक्षात्कार अनुभवण्यास समर्थ होतो आणि मग त्याला गुरूंच्यावर अवलंबून राहण्याची जरुरी नसते. असा श्रद्धावान साधक विज्ञानदशेप्रत पोहोचतो. जर मानवदेहधारी अशा आपल्या गुरुवर साधक खरंखुरं निस्वार्थी प्रेम करू शकला तर कालांतरानं त्याला आत्मैव गुरुः ही स्थिती प्राप्त होते. अशा प्रकारे अव्यक्तापासून शुद्ध प्रेम निर्माण झालं, त्या प्रेमापासून संत निर्माण झाले, संतांपासून माया झाली, त्या मायेपासून जग झालं. अव्यक्ताकडं जावयाचं असल्यास याच मार्गानं उलट जावयास हवं. अखिल प्राणीमात्रांविषयी प्रेमानं ओतप्रोत भरलेल्या संतांची अंतःकरणं हीच परमेश्वराची पवित्र मंदिरं. संसारातील ब्रह्मदृश्य कसं पाहावं हे संत शिकवतात आणि ब्रह्म म्हणजेच स्वात्म सुख. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.